भयानक चालू आहे, याचा फटका पुढे भविष्यात भाजपाला मिळणारच आहे. तो नाही, असं काही तो कोण राहत नाही त्याच्यातनं. मुळात सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातला पायंडा आपण काय पाडतो आहोत याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षांना जर समजा नसेल, राजकीय नेत्यांना नसेल, तर मला भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांची चिंता मला जास्ती वाटते. राजकारण काय येतं जातं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण शेवटी आपण कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण. आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काही फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे, हे चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यावरती या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल. त्यावेळेला काय कराल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जातोय, कुठपर्यंत जायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही या गोष्टींना? काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी अनेकदा आमच्या लोकांना मी सांगत आलो, ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत, त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता, तो तुम्ही पण बघत राहा. आणि हा जगाचा इतिहास आहे. समोरचे तुम्ही विरोधक संपवलेत की तुमच्यात विरोधक निर्माण होतात. आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं.